रामराम मंडळी, जय आदिवासी. तर आज आपण वारंगुशीला जाणार आहे, सासूरवाडीला जाणार आहे. आपण सासूरवाडीला जाणार आहे. सोयर आहे, कोण करतोय? लय दिवस दाजी आलं नाही, म्हणून ते बोलायला फोन करतोय सारखं, नाही का. आणि इकडं इकडं वाडीवर बहिणीच्या नवऱ्यानं बोलावलं, दाजीने आमच्या. ते म्हणतात लय दिवस तुम्ही येत नाही, तुम्ही येत नाही. म्हणलं मग आज निवांत वेळ आहे, म्हणलं आज जायचं नाही कुठं. तर म्हणलं मग आज जाऊ वारंगुशीला, नाही का, सासूरवाडीला जाऊ. आणि इकडं वारंगुशीला बहिणीच्या इकडे जाऊ. बरं तिकडं कसं काय वातावरण आहे, आपण बरं बघू ना कसं काय चालू आहे तिकडे वातावरण, कसं काय. आता वारंगुशीला निघालोय. आता इकडं रस्त्यानं चालता चालता इकडं कढीपाताचा झाड आहे आता. तर थोडासा म्हणला कढीपाता घ्यावा. मित्रांनो, तुम्ही बघितलंय का, समजात महाराष्ट्रातला उंच शिखर म्हणजे कळसूबाईचा डोंगर. तुम्ही पाहू शकता, वरती चांदणा आहे. पहा किती मस्त डोंगर आहे, पहा बरं. मित्रांनो, हे पहा इकडं माझ्या बहिणीचा घर आहे, आमच्या सोयऱ्यांचा. हे वारंगुशी पहा, इकडं वारंगुशी खाली इकडं पहा. इकडं वरती पवन चक्क्यात पहा, मस्त रान वाटतंय. पहा बरं डोंगर, किती छान डोंगर आहेत, मस्त डोंगर आहेत ना, तुम्ही बघू शकता. परत आपण कळसूबाईचा डोंगर घेणार आहे. पहा इकडून इकडे गेलं का शेंडीला जातात. इकडे खाली हायवे रोड आहे, बघू शकता.